हे आळीवंता बळीवंता अंजनीच्या पुता रामाच्या दूता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला देवा बोला श्री जय जय हनुमान। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा भक्ती नामाची मोठी करा आई वडिलांचे तुम्ही चरण धरा आल्या देहाचे साथी करा। खंडेरायाची माया पांडुरंगाची नीला प्राप्त वैने दारा माय भवानी प्रसन्न वैने बळ्या भक्ताच्या घरा। धर्म केला त्या सत्य सावित्रानं भक्ती पाहिली पांडुरंगानं हात जोडिले त्या यमराजानं। देवदया अंबरकया खंडेरायाची माया पांडुरंगाची लीला ब्रह्मदेवाचा प्याला। हाका मारुनी शंकर भगवंताला करुणी तपिल्या दुधाचा काला देव पाषाणातून प्रगटला भक्ती भावाने मार्ग पाहिला। अंतरी देव उभा राहिला अंतरी देव उभा राहिला। डाव्या बाजूला शारदा सरस्वती उजव्या बाजूला मारवती मधी बसले देवा गणपती। ब्रह्म लागल्या म्हणे ज्योती ढवळा नंदी बोले पार्वती। दया क्षमा शांती तिथे पांडुरंगाची वस्ती। असे कानिपनाथ मचिंदरनाथ गोरखनाथ नवनाथ देतीन बळ्या भक्ताच्या घरी देवद्वारकातला आशीर्वाद। आई वडिलांसारखी माया संतांसारखी खुशी या वाड्यात। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा भक्ती नामाची मोठी करा आई वडिलांचे तुम्ही चरण धरा आल्या देहाचं सार्थी करा। तीर्थ थोर पुण्य तुम्ही अनुसयासारखे करा। धर्म केला होता त्या सत्य सावित्रानं भक्ती पाहिली होती त्या पांडुरंगानं म्हणून हात जोडे त्या यमराजानं। संभाला होत्या सातली की त्याच्यातून एक जन्मली भाग्यरथी हाती देवाचा टाळ विना घेती। विठ्ठलाच्या वया आनंदात गती सौभाग्यवती लक्ष्मी सदा स्वागंडाती। देवद्वारकातली खुशी ही तुळजा भवानी देती। बाळ गोकुळाला आशीर्वाद देऊन गोकुळावानी खुशी घरा दारात माता पाती। श्री संताचे माहेर घर तीर्थयात्रा पंढरपूर शनी शिंगणापूर शिर्डी शेवगाव पैठण एकनाथ महाराज लोणीचे सकाराम महाराज शेवगावचे गजानंद महाराज। आज या भोळ्या भक्ताच्या घरी देवद्वारकातला देऊनी आशीर्वाद। विठ्ठलासारखी माया संतासारखी खुशी प्राप्त वैन वाड्यात। कर्म लागले इंद्रावणीला दया करती पुण्य राशीला नमस्कार करती त्या निलावंतीला। आज संत येतो घरा तोच आहे पांडुरंग खरा। भक्तिभावाने तीर्थ थोर पुण्य तुम्ही करा आई वडिलांचे तुम्ही चरण धरा आल्या देहाचे सार्थी करा। आई शिव माया नाही गुरु शिव ज्ञान नाही आणि दान धर्मा शिव भक्ती नाही भक्ती शिव शक्ती नाही। जय श्रीराम। कुठून आले तुम्ही? आपण परभणी जिल्ह्यावर आलो। हो का? हो परभणी हिंगोली आता वेगळं झालं ना? हो परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा अलग झाला। आणि हे वासुदेव तुम्ही काय? ते वासुदेव वेगळे आम्ही पिंगळ। अच्छा हा पिंगळ पहिलं खंदील लावून 4 वाजता येत होते। आता जमाना जसा राहिला म्हणून आता पाटे 6च्या पुढे आलेत आता। आणि कपडे वस्त्रदान म्हणजे चांगलं असतंय। पिंगळ बाबाला वस्त्रदान पूर्वीच आज्या पंजाबपासून वर्ल्डपासून देतात। हे वस्त्रदान म्हणजे श्रेष्ठ आहे। वस्त्रदान केल्यामुळे चांगलं असतं म्हणून हे वस्त्रदान आम्हाला पिंगळ बाबाला खुशीने देतात। आणि ते काळे कपडे घालून येतात ते काळे कपडे घालून अलग असतात ते वासुदेव पिंगळ ते वासुदेव असतात। आणि तुम्ही कुठले? हे आम्ही पिंगळ वासुदेव म्हणतात आम्हाला पिंगळ वासुदेव। पिंगळ वासुदेव हा आम्हाला पिंगळ वासुदेव म्हणतात। जय जगत का माय नाव नानासाहेब बाबासाहेब असे नानासाहेब भक्तांचे दान पावले ब्रह्मविष्णू महादेवानं गुरु म्हणे दत्तानं 9 म्हणे नातानं दान केले नानासाहेब भक्तांच्या घरी धर्मदान व वस्त्रदान केले आम्हाला धर्म 5 बोटानं 5 दित देवा परमेश्वरीन सत्या घरी लक्ष्मी नांदुराईन पायी पद्म मुखी देव तुझ्या अमृत ठेवीन हसद मुकडा जन्माला जाईन आयवाचा जोडा सुखी पाईन
भरली लक्ष्मी देव सदा स्वागत पाहिल देव द्वारकातली खुशी या घरादारा देईन मनातली इच्छा पूर्ण होईल बाळ गोकुळ सदा आनंदात सुखी माता भवानी फिरेल जय जगदंबे माता आशीर्वाद गुरुदेव दत्ता रामकृष्ण तुमचं नाव काय आहे? आमचं नाव तानाजी दुर्गाजी भोसले हो. जिल्हा मराठा वासुदेव पिंगळा म्हणतात परभणी जिल्हा मराठा नाही परभणी जिल्हा मराठवाडा हो परभणी मराठवाड्यात नाही ना हा मराठवाड्यातच हो मराठवाडा औंढेच्या जवळच याचा वरचीवर हो वर्षाला आता येतो अण्णा तुम्ही पहिल्यांदा पाठी मागायचे ना पहिलं पाटे खंदील लावून 4 वाजताच होता दिवस निघला धर्म बंद होत होता मग आता कसं आता काळमान बदलला लोक बरोबर नाही त्यामुळे बरोबर हा नाही तर पहिलं खंदील लावून आम्ही ज्या वेळेला होतो त्यावेळेला हो ना. लहान होतो त्यावेळेला पहाटे यायचे हो ना बरोबर कंदील हातात कंदील लावून राईट हे थोडा धर्म बंद होत होता पहिला आता आता कसं आहे का म्हणून येऊ काय हो धन्यवाद. हो